आई झाल्यावर एक गोष्ट खूप कठीण असते. बाळाला जरा जरी काही झालं तरी आईचं मन खूप घाबरतं आणि आज बाबूला पहिल्यांदाच एवढी सर्दी झाली आणि खोकला पण. त्या अगोदर नमस्कार, मी पूजा. 2-3 दिवस झाले बाबूला क्लायमेट चेंजमुळे सर्दी झालेली आणि सर्दीमुळे त्याला कफ पण झाला आणि आता थोडा थोडा खोकला पण यायला लागलेला. बाबूचा हा पहिलाच उन्हाळा असल्यामुळे आणि अचानक एकदम कडक ऊन आणि गरमी वाढल्यामुळे त्याला सर्दी झालेली. त्यामुळे 2 दिवस झाले आपले मिनी व्लॉग आले नाहीत. अगोदर बाबू आणि त्याची तब्येत माझ्यासाठी महत्त्वाची म्हणून मी व्हिडिओ नाही केले. त्याच्या सर्दीसाठी मी घरीच घरगुती उपाय केले. मला जसे जाणवले की त्याला सर्दी होत आहे तसे मी लगेच हे उपाय सुरू केले. त्यामुळे त्याची सर्दीही कमी होत आहे आणि कफ पण बाहेर पडत आहे. 2-3 दिवस झाले बाबूला कुठे बाहेरच घेऊन गेलो नाही. आज त्याला बरे वाटत होते म्हणून म्हटले चला डीमार्टला जाऊ. मला बाबूसाठीच काही गोष्टी घ्यायच्या होत्या. त्या गोष्टी तर घेतल्याच पण त्याचबरोबर त्याच्यासाठी ड्रेस पण घेतला आणि मग आम्ही गेलो डिनरसाठी बाहेर. त्याने छान आम्ही जेवण करेपर्यंत झोप घेतली आणि बरोबर जेवण झाले की तो उठला. त्यानंतर तो जरा चिडचिड करायला लागला म्हणून आम्ही लगेच आलो घरी. घरी आल्यानंतर त्याची मसाज केली आणि झोपण्यापूर्वी त्याला ओव्याने शेकले जेणेकरून त्याचा कफ पातळ होईल आणि तो बाहेर पडेल. 3-4 दिवस झाले मी हे दिवसातून 4 ते 5 वेळा करत आहे. झोपताना केल्यामुळे त्याला झोप पण छान लागते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यासाठी आणलेला ड्रेस ट्राय करत होते. त्याला बसतात की नाही. पहिला ट्राय केला तोपर्यंत तो लागला रडायला म्हणून मग दुसरा काही ट्राय नाही केला. असो, तुमच्या बाळाला पण क्लायमेट चेंजमुळे सर्दी झाली का आणि सर्दी झाल्यानंतर तुम्ही काय उपाय करता ते कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.